शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 6 जागा रिक्त आहेत आणि या 6 जागेसाठी महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे. तर प्रामुख्यानं जर कोणतं नाव आग्रही असेल ते म्हणजे एक नाव प्रामुख्यानं पुढे येते, ते म्हणजे ओबीसीचे योद्धे, ओबीसीचा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. कारण पण तसंच आहे, कारण की हाके सरांनी ओबीसीसाठी जे कार्य केलंय जे आजपर्यंत कोण नाही केलं. खरं बघायला गेलं तर ओबीसीचा दांडगा अभ्यास एक सर्वसामान्य घरातून पुढे येऊन ओबीसीसाठी, ओबीसीतल्या प्रत्येक घटकासाठी लढणं आणि त्यांना न्याय देण्याचं काम हे प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी केले. आणि कुठंतरी महाराष्ट्राला आशा आहे, ओबीसी समाजाला आशा आहे की हाके सरांना जर राज्यसभेवर घेतलं तर खऱ्या अर्थानं ओबीसीतल्या प्रत्येक घटकाला न्याय भेटेल. त्याच्यामुळं राज्य शासनानं सुद्धा विचार करावा, कारण जो काही त्यांच्यावर नाराजीचा पाडा आहे ओबीसी समाजाचा, कुठेतरी हाके सरांना घेतल्यामुळं एक आमच्या सर्वसामान्य समाजामध्ये असंतोष होणार नाही. कुठंतरी तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह भूमिका होईल की चला कुठंतरी ओबीसीचं काम करणाऱ्या माणसाला आज न्याय भेटलाय आणि त्या अर्थानं शासन हे ओबीसीच्या माणसाला, ओबीसीतल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्राध्यापक हाके सर यांना घेतले. हे कुठंतरी आम्हाला समाधानकारक राहील. त्याच्यामुळं मी महाराष्ट्रातील नाही तर सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण सुद्धा हा मुद्दा आग्रही लावून घेत धरला पाहिजे. कारण की प्राध्यापक लक्ष्मण हाके सर एकमेव असे आहेत की ज्यांनी 18 पगड समाजाला गोळा करून त्यांना न्याय देण्याचं काम, त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रामुख्यानं भूमिका मांडण्याचं काम, राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठंतरी माझ्या समाजाला न्याय भेटला पाहिजे. गरीबातला गरीब माणूस, गरीबातला गरीब ओबीसी हे प्राधान्यानं पुढं आला पाहिजे आणि त्याला न्याय भेटला पाहिजे. म्हणून एक महाराष्ट्रामध्ये लढणारं नेतृत्व म्हणून जर आज कोणतं नाव चर्चेत असेल ते म्हणजे लक्ष्मण हाके सर. आणि सध्याची परिस्थिती जर बघता, सरांना जर त्या ठिकाणी बसवलं, ते जर राज्यसभेचं पद जर दिलं तर नक्कीच त्या पदाला सर योग्य न्याय देतील. कारण की खरं बघायला गेलं तर आजपर्यंत कोणते राज्यसभेवर सदस्य होते हे सुद्धा सांगता येणार नाही. जे काही ह्याच्या अगोदरचे सदस्य होते त्यांचं कार्य काय, त्यांनी आजपर्यंत काय कार्य केले, किंवा ह्या 5-6 वर्षाच्या काळात त्यांना जे पद दिले त्या पदावर आल्यानंतर त्यांनी काय कार्य केले, असं जर विचारलं तर महाराष्ट्रातल्या जनतेला काही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनानं योग्य ती भूमिका घेऊन महाराष्ट्रातून प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांना उमेदवारी द्यावी ही माझी आग्रही विनंती राहील. आणि उमेदवारी दिली तर नक्कीच सर ओबीसीच्या प्रश्नासाठी जे आजपर्यंत लढत आले ते ह्याच्या पुढे सुद्धा लढत राहतील. आणि आम्हाला असं म्हणायचं, कुठेतरी ओबीसीचा योद्धा, ओबीसीचा मोरक्या जर लोकसभेत गेला, राज्यसभेवर गेला तर नक्कीच त्याला, आमच्या समाजाला, ओबीसी समाजाला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं सरकार ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करेल आणि त्यांनी विचार करावा ही माझी आग्रही तळमळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.